गणित दिलेलं आहे खालीलपैकी कोणती सहमूळ संख्या नाही असा प्रश्न दिलेला आहे. आता सर्वप्रथम आपल्याला मूळ संख्या आणि सहमूळ संख्या याच्यामधला फरक समजल्याशिवाय तुम्हाला हे गणित सॉल्व्ह करता येणार नाही. तर मूळ संख्या याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर प्राईम नंबर म्हणतात. प्राईम नंबर ठीक आहे. आता हे भरपूर जणांना माहिती असेल पण तरी पण एकदा सांगतो. प्राईम नंबर कोणत्या ज्यांना एक आणि त्याच संख्येने भाग जातो. ज्या संख्येंना एक आणि त्याच संख्येने भाग जातो त्या काय असतात प्राईम नंबर असतात म्हणजे मूळ नंबर असतो. तर को प्राईम म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. आता 2 हा जर बघायला गेलं तर ही समसंख्या आहे. तुम्ही म्हणाल की प्राईम नंबर कशी, तर ही सगळ्यात लहान प्राईम नंबर आहे. सगळ्यात छोटी मूळ संख्या जर कोणी विचारलं तर ती 2 असते. ठीक आहे. भरपूर विद्यार्थ्यांना ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं की 2 कशी येते. तर 2ला 2 आणि त्या संख्येने भाग जातो म्हणून 2 येते. अदरवाईज जर तुम्ही बघितलं तर 2 एकमेव समसंख्या आहे. बाकी कोणत्याच समसंख्या ह्या प्राईम नंबर असू शकत नाही. त्याच्याच उलट को प्राईम नंबर म्हणजे काय, म्हणजे ज्याला मराठीत आपण काय म्हणतो सहमूळ संख्या. तर सहमूळ संख्या म्हणजे काय तर को प्राईम नंबर. ठीक आहे. को प्राईम नंबर म्हणजेच काय, दोघे मिळून अशा संख्या असतील की ज्याच्यामध्ये फक्त एक हा कॉमन घटक असणार आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर 5 आणि 27 घ्या. 5 आणि 27. आता जर तुम्ही दोघांचे फॅक्टर पाडले तर 5 म्हणजे काय तर 1 गुणी 1 आणि 5 या दोन संख्यांनी 5ला भाग जातो. तर 27चं तसं नाही आहे. 27ला कोणत्या संख्येने भाग जातो तर 1ने भाग जातो, 3ने भाग जातो, 9ने भाग जातो आणि परत 27ने भाग जातो. मग ह्याच्यामध्ये फक्त दोघांमध्ये एकमेव कॉमन संख्या आहे ती 1 आहे आणि बाकी कुठेच कॉमन संख्या नाही आहे. म्हणजे कोणताही सामायिक घटक नाही आहे 1 सोडला तर त्या असतात को प्राईम नंबर म्हणजे सहमूळ संख्या. ठीक आहे. त्या असतात सहमूळ संख्या. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर ह्याच्यामध्ये तुम्ही 5 आणि 8 घेऊ शकता. ह्याच्यामध्ये समसंख्या येऊ शकते. ठीक आहे. 2 सोडून कोणतीही मूळ संख्या नाही आहे पण सहमूळ संख्यामध्ये समसंख्या असू शकतात. जसं की आता इथे 5 घेण्याऐवजी आपण घेऊ 21. 21 कोणता फॅक्टर पडतो तर 21ला कोणत्या संख्येने भाग जातो, 1ने भाग जातो, 3ने भाग जातो, 7ने भाग जातो आणि 21ने भाग जातो. 8ला 1, 2 आणि 4 आणि 8ने भाग जातो. जर बघायला गेलं तर इथे फक्त एकच कॉमन संख्या आहे पण बाकीच्या काय आहे अनकॉमन संख्या म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलंच कॉमन नाही आहे. तर ह्या काय होतील को प्राईम नंबर म्हणजे सहमूळ संख्या होतील. आता जर ऑप्शन तुम्ही व्यवस्थित बघितले तर सहमूळ संख्या नाही असं म्हटलेलं आहे. मग सहमूळ संख्या नाही 6 आणि 8. 6 आणि 8 आता यांचे जर फॅक्टर पाडले तर 1 याने कोणत्या संख्येला भाग जातो 6ला तर 1ने भाग जातो, 2ने भाग जातो, 1ने भाग जातो, 2ने भाग जातो, 3ने भाग जातो आणि 6ने भाग जातो. त्याच्यानंतर 8ला 1ने भाग जातो, 2ने भाग जातो, 4ने भाग जातो आणि 8ने भाग जातो. तर इथे बघा 1 तर कॉमन संख्या आहेच, शिवाय 2 सुद्धा यांच्यामध्ये कॉमन संख्या आहे. म्हणजे सहमूळ संख्या नाही आहे तर ऑप्शन ए सुद्धा तुमचा काय होत आहे कट होत आहे. तर परत तुम्ही जर दुसरा ऑप्शन बघितला 9 आणि 10. आता एक ऑप्शन एलिमिनेट करूया. ठीक आहे. 9 आणि 10. तर इथे बघा 9 आणि 10 जर सिक्वेन्सने नंबर असतील कोणतेही समजा 21, 22 असं म्हटलो मी एकामागे एक तर अनुक्रमे येणाऱ्या संख्या ह्या नेहमी काय असतात सहमूळ संख्या असतात. नेहमी डोळे झाकून म्हणू शकता तुम्ही 1, 3 आणि 9 या संख्येने 9ला भाग जातो. त्याच्यानंतर 1, 2 आणि 5ने 10ला भाग जातो. तर ह्या काय झाल्या तुमच्या सहमूळ संख्या झाली. ठीक आहे. तुम्हाला नाही काढायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे हा ऑप्शन तुमचा कट आहे. हा एक ऑप्शन आहे. हा ऑप्शन कट आहे. त्याच्यानंतर 5 आणि 27 आत्ता काढून दाखवलं मी. 5 आणि 27 पण काय आहे कॉमन सहमूळ संख्या. ही पण एक सहमूळ संख्या आहे. ही सहमूळ संख्या आहे, ही सहमूळ संख्या आहे, ही सहमूळ संख्या नाही आहे. आणि डी काय आहे 24 आणि 33. 24 आणि 33 याच्यामध्ये जर कॉमन घटक काढले तर 1, 2ने भाग जाईल, त्याच्यानंतर 3ने भाग जाईल, त्याच्यानंतर 4नेही भाग जाईल, 6ने भाग जाईल, 12ने भाग जाईल आणि 24ने भाग जाईल. सेम तसंच याला काढलं तर 1, 3, 11
आणि 33. आता बघा एक कॉमन घटक आहे आणि 3 ह्याच्यामध्ये परत एक कॉमन घटक भेटलेला आहे. कोणता? 3. म्हणजे ही पण एक काय असणार आहे? सहमूळ संख्या असणार नाही. म्हणजे तुम्हाला ऑप्शन जर बघितले तर हे 2 उत्तरं तुमचे सहमूळ संख्याचे नसायला पाहिजे. म्हणजे दोन्ही ऑप्शन तुमचे बरोबर असायला पाहिजे होते. म्हणजे हा प्रश्न एकतर रद्द झाला असेल किंवा दोन्ही प्रश्नाला त्यांनी मार्क्स दिलेले असणार आहे. जर तुमचं कोणतंही डाउट्स असतील गणिताचे, तर तुम्ही मला बिनधास्त तुमचे प्रश्न मला पाठवू शकता. आपण नाममात्र फीस ₹59 मध्ये इथे मंथली अनलिमिटेड मेंबरशिप चालू केलेली आहे. त्यामध्ये तुम्ही अनलिमिटेड टाईम कोणताही व्हिडिओ किती वेळेसही बघू शकता आणि त्यासाठी तुम्ही हा QR कोड स्कॅन करू शकता. आपलं एक WhatsApp चॅनलसुद्धा आहे. त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.